तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहो, संख्या मालिका नंबर सीरीज. तर बघा याच्यामध्ये कसे असतात, खूप सारे असे नंबर दिलेले असतात, त्याच्यानंतर एक क्वेश्चन मार्क दिलेला असतो किंवा 2-3 नंबर, क्वेश्चन मार्क आणि शेवटी 2-3 नंबर अशा प्रकारचे उदाहरणं असतात. तर बघा याच्यामध्ये अशा प्रकारचे उदाहरणं दिलेले असतात, जे आपल्याला सोडवून या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, कोणता अंक येईल, कोणती नंबर येईल ते लिहावं लागते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे उदाहरणं हमखास परीक्षेत विचारले जात आहे. एक गुण तुमचा पक्का करण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा. एम-पी-एस-सीची परीक्षा असो, यू-पी-एस-सीची असो, एस-एस-सी, रेल्वे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे 31, नंतर 38 आहे, नंतर 52 आहे, नंतर 73 आहे. तर बघा अशा कुठल्याही संख्या दिलेल्या असतात याच्यामधलं रिलेशन आपल्याला शोधावं लागतं. 31 नंतर किती आहे? 38 आहे. नंतर किती आहे? 52 आहे. 52 नंतर किती आहे? 73 आहे. तर बघा इथे कितीचा फरक आहे? इथे कितीचा फरक आहे? इथे कितीचा फरक आहे? हे बघायचं. इथे 7चा फरक दिसतो. 38 मधून 31 गेले 7. 52 मधून जर 38 वजा केले तर इथे 14चा फरक आहे. आणि इथे 73 मधून जर 52 वजा केले तर 21चा फरक आहे. म्हणजे हे 7च्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहे. 7 दुणे 14, 7 तिरी 21. आता नंतर कोणती संख्या येईल? 728. तर ही याच्यात मिळवावी लागेल. बरोबर आहे? आहे ना? जर बघा याच्यामध्ये 31 मध्ये 7 मिळवले 38 आले. 38 मध्ये 14 मिळवले 52 आले. 52 मध्ये 21 मिळवले 73 आले. तर आता जी ही 73 ही संख्या याच्यामध्ये 28 मिळवून जी संख्या मिळेल ते आपलं उत्तर राहील. 73 अधिक 28 हे आपलं उत्तर राहील. किती होतं? इथे 111 होतं. बरोबर आहे? 8 आणि 3 11चे 1, हातच्याला 1, 101 होते. 101 होते. हां, 111 होत नाही. असेच पोरं कन्फ्यूज होतात आणि चुकतात. म्हणून लक्षात ठेवायचं. हे बघा ऑप्शन सारखे-सारखे दिलेले आहे. इथे किती आहे ऑप्शन? 101 आहे आणि 111 आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन चुकीचे मारतात. तर बघा चुकू द्यायचं नाही. अशा प्रकारचे उदाहरण हमखास परीक्षेमध्ये येतात. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता बघा इथे दिलेलं आहे आपल्याला 10, 29, 85, 252. ठीक आहे. तर अशा गणितामध्ये काय करायचं? काय करायचं? तर बघा याचं रिलेशन शोधायचं. 10 आणि 29 मध्ये काय रिलेशन आहे? तर बघा मला असं दिसत आहे की 10 गुणिले 3 केलं वजा 1 केलं तर हे मिळू शकते. आता 29 आणि 85 मध्ये काय रिलेशन आहे ते शोधायचं. 29 गुणिले 3 केलं आपण. 29 गुणिले 3 केलं आणि वजा 2 केलं तर 85 मिळते. आता पुढे बघा 85 आणि 252 मध्ये काय रिलेशन आहे? आता 85 गुणिले 3 केलं आणि त्याच्यातून जर 3 वजा केले, बघा इथे 1 वजा केला, इथे 2 वजा केले, इथे 3 वजा केले. गुणाकार 3, गुणाकार 3, गुणाकार 3 सगळे याच्यामध्ये आहे. फक्त इथे वजाबाकी 1 ने केली, इथे 2 नी, इथे 3 नी. तर ही संख्या मिळते. पुढे काय करावं लागेल? 3 नी गुणावं लागेल. या संख्येला 3 नी गुणावं लागेल. 252 ला कितीने गुणायचं? 3 नी गुणायचं. आणि वजा किती करावं लागेल? आता बघा इथे 1, 2, इथे 2, इथे 3 आणि इथे किती करावं लागेल? वजा 4 करावं लागेल. म्हणजे किती येईल बघा? 3 दुणे 6 3 दुणे 6 आणि 3 पाची 15चे 5 हातच्याला 1 आणि 3 दुणे 6 आणि 1 7. 756 वजा 4 म्हणजे किती येईल? 752. 756 वजा 4 म्हणजे 752. तर बघा असं कुठला तरी तर्क शोधून काढायचा असतो. तो तर्क लावला की हे उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हमखास कंबाईनसारख्या एक्झाममध्ये, राज्यसेवासारख्या एक्झाममध्ये हमखास एक प्रश्न या टॉपिकवर असतोच. त्यामुळे हे हे उदाहरणं याचे उत्तरं कसे काढायचे हे बघायचे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. इथे बघा. इथे काय रिलेशन आहे? 68 आणि 73 मध्ये 5चा डिफरन्स आहे. इथे कितीचा डिफरन्स आहे? 10चा डिफरन्स आहे. इथे पुन्हा 5चा डिफरन्स आहे आणि इथे पुन्हा 10चा डिफरन्स आहे. तर बघा पुढे काय येईल मग? इथे बघा खालून असे 5चा डिफरन्स आहे. इथे 5चा डिफरन्स येईल. आता 5चा डिफरन्स आला 98 आणि 5 किती होतात? 103. म्हणजे इथे उत्तर 103. काहीच करायची गरज नाही. फक्त रिलेशन बघायचं इथे रिलेशन काय आहे? इथे 5 नी वाढत आहे, नंतर 10 नी वाढत आहे, नंतर 5 नी वाढत आहे, नंतर 10 नी वाढत. मग पुढचं काय वाढेल? 5 नी वाढेल. चला बघा पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. चला प्रश्न क्रमांक 4. तर बघा या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी काय रिलेशन आहे ते बघायचं आहे आपल्याला.
आता 94 आणि 95 मध्ये काय आहे? 95 आणि 100 मध्ये काय आहे? 100 आणि 109 मध्ये काय आहे? 109 आणि 122 मध्ये काय आहे? याच्यामध्ये 1 चा फरक आहे. बरोबर आहे. इथे 5 चा फरक आहे. इथे 9 चा फरक आहे. इथे इथे कितीचा फरक आहे? 13 चा फरक आहे. पुढे काय राहील हे बघा. प्रत्येकामध्ये किती आहे? 1 आणि 5 मध्ये 4 चा फरक आहे. 5 आणि 9 मध्ये 4 चा फरक आहे. 9 आणि 13 मध्ये 4 चा फरक आहे. तर याच्यामध्ये जर 4 मिळवले तर 17 होईल. आता हे 17 जर 122 मध्ये मिळवले म्हणजे पुढच्या आधीच्या संख्येत मिळवले. जसं बघा 109 मध्ये 13 मिळवले तर 122 मिळाले होते. 100 मध्ये 9 मिळवले तर 109 मिळाले होते. आणि 95 मध्ये 5 मिळवले. तशाच प्रकारे 122 मध्ये 17 मिळवून आपल्याला 139 ही संख्या मिळते. त्यामुळे इथे उत्तर 139 आहे. चला पुढचं गणित बघूया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे 13 आणि 14. त्याच्यानंतर 14 आणि 23. त्याच्यानंतर इथे 23 आणि 48 आणि इथे पुढे असं बघा. आता इथे बघा, इथे काय रिलेशन आहे ते मला शोधून काढायचं आहे. तर मी काय करेल बघा, इथे 13 आणि 14 मधलं रिलेशन काय आहे? 14 आणि 23 मधलं. याच्यामधला फरक 1 चा आहे, याच्यामधला फरक 9 चा आहे. पुढे 48 आहे, 48 याच्यामधला फरक 25 चा आहे. हे बघा, हा दिसतोय 1 चा वर्ग, हा दिसतोय 3 चा वर्ग, हा दिसतोय 5 चा वर्ग. पुढे काय येईल? 7 चा वर्ग. पुढे काय येईल? 9 चा वर्ग. मग काय येईल? 11 चा वर्ग. तर बघा इथे इथे 1 चा वर्ग केला तर 14 मिळाले. इथे 3 चा वर्ग केला तर 23 मिळाले. याच्यात मिळवले 3 चा वर्ग आणि इथे 5 चा वर्ग 25 मिळवले 23 मध्ये तर 48 मिळाले. आता 7 चा वर्ग मिळवला याच्यामध्ये 48 मध्ये 49 मिळवले 97 मिळाले. त्याच्यानंतर इथे 9 चा वर्ग मिळवला आपण. 9 चा वर्ग किती होतो? 81. 81 जर 97 मध्ये मिळवले तर हे आपल्याला 178 मिळाले. आता 11 चा वर्ग किती होतो? तर बघा 178 मध्ये 11 चा वर्ग मिळवा. 11 चा वर्ग किती होतो? 178 अधिक 11 चा वर्ग 121. किती येईल उत्तर? 9. हे 7 आणि 2 9 आणि 2 299. ऑप्शन क्रमांक 4. अशा प्रकारे हा पण उदाहरण आपण सोडवला. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा इथे दिलेला आहे 18 आणि 24. त्याच्यानंतर 24 आणि 84. नंतर 84 आणि 294 आणि इथे 798. बघा 18 आणि 24 मधलं काय रिलेशन आहे? 24 आणि 84 मधलं काय रिलेशन आहे? हे बघायचं असेल तर काय करावं लागेल? 18 गुणिले 2 करायचं वजा 12 करायचं. तर काय मिळेल आपल्याला? 18 दुणे 36 वजा 12 म्हणजे 24 मिळालं. आता इथे 24 गुणिले 3 करायचं अधिक 12 करायचं. म्हणजे किती मिळेल? 24 तरी 72 आणि 12 84. ठीक आहे. हे मिळाले बरोबर आहे. इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचं बघा. 84 गुणिले 3 करायचं वजा 12 करायचं. जर उत्तर एवढं येत असेल तर आपण जे सिरीज हे करत आहोत ती बरोबर आहे असं समजलं जाईल. म्हणजे 4 तिरी 12 2 हातचाला 1 8 तिरी 24 आणि 1 25. 25 केलं आपण आहे ना. 84 गुणिले 3 केलं आणि वजा 12 केले तर 294 मिळतं का? मिळत नाही. मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही ट्रिक या ठिकाणी कामात येणार नाही. मग कुठली ट्रिक लावायची बघा आता. पुढे कोणती ट्रिक लावता येईल सांगा. आता बघा दुसरी एक ट्रिक लावूया आपण. याच्यामधला फरक शोधूया. 6 चा फरक आहे. इथे फरक कितीचा आहे? 60 चा आहे. इथे फरक कितीचा आहे? 210 ने आहे. आणि इथे फरक कितीचा आहे? कितीचा आहे? कितीचा आहे? ते लक्षात घ्या. आता मला सांगा हे 6 म्हणजे काय? 60 म्हणजे काय? आणि 210 म्हणजे काय? आता बघा मी याला 6 ला असं लिहू शकतो का? 2 चा घन वजा 2. याला 64 ला 60 ला असं लिहू शकतो का? 4 चा घन वजा 4. आणि 210 ला असं लिहू शकतो का? 6 चा घन वजा 6. असं जर मी लिहू शकत असेल यांना तर पुढे इथे जे संख्या आहे ती नक्कीच 5 चा घन वजा 8 असेल. ठीक आहे. तर बघा याचं उत्तर किती येतं? 6. याचं उत्तर येतं 60. याचं उत्तर येते 210 आणि 512 मधून जर 8 वजा केले तर इथे येते 504. तर इथे आपण 504 चा फरक आहे इथे. पुढे काय राहील मग? पुढे काय राहील? 10 चा घन वजा 10 राहील. बरोबर आहे. 10 चा घन वजा 10 राहील. म्हणजे 10 चा घन किती होतो सांगा? 10 चा घन होतो 1000 वजा 10 म्हणजे 990. 990 जर 798 मध्ये मिळवले तर किती येते? 9 दुणे 18चे 8 हातचाला 1. हे किती? 9 आणि 8 17. 1788. हे याचं उत्तर राहील.
आलं का लक्षात? असे आपण ट्रिक असतात बघा, किती ट्रिकी प्रॉब्लेम आहे हा. इथे 2चा घन घेऊन 2 वजा करायचे आहे, 4चा घन घेऊन 4 वजा करायचे, 6चा घन घेऊन 6 वजा करायचे, 8चा घन घेऊन 8 वजा करायचे आणि 10चा घन घेऊन 10 वजा करायचे आहे. तेव्हा कुठंतरी हे रिलेशन जुळत आहे. तर बघा, पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा, इथे काय करायचं आहे बघा. इथे कितीचा फरक आहे? 2चा. इथे कितीचा? 6चा. इथे कितीचा फरक आहे? 30चा. इथे कितीचा फरक आहे? इथे आहे 60चा फरक आणि इथे कितीचा फरक आहे? 130चा. आता मला सांगा, याच्यामध्ये काय रिलेशन आहे? या ज्या संख्या आलेल्या आहे आपल्या, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? काही आहे का रिलेशन? बघा, इथे 2चा फरक आहे. 2चा फरक म्हणजे काय? 1च्या घन अधिक 1. ठीक आहे. आणि इथे 6 म्हणजे काय? 2चा घन वजा 2. 2चा घन किती होतो? 8. 8 वजा 2 म्हणजे 6. इथे काय होईल? 3चा घन अधिक 3 करायचं, बरोबर आहे. इथे बघा 1, 2, 3 असं वाढत आहे. इथे पण 1, 2, 3 असं वाढत. फक्त इथे काय आहे? इथे मायनस करायचं आहे. तर इथे पुढे पण काय होईल? 4चा घन वजा 4 होईल, बरोबर आहे. आता बघा, इथे 4चा घन वजा 4 केलं तर 60 येते. आता 5चा घन अधिक 5 करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे 130 येईल, बरोबर आहे. हे आलेलं आहे. आता समोर काय करायचं मग? 6चा घन वजा 6 करावं लागेल. 6चा घन किती होतो? 216 वजा 6 म्हणजे 210. 210 याच्यामध्ये मिळवायचे. किती आहे? 239 आणि 210 किती होतात मग? 449. तर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर राहील. आलं लक्षात? चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे 6, 16, त्याच्यानंतर 29 म्हणजे इथे कितीचा? 10चा फरक, इथे 13चा. त्याच्यानंतर इथे पुढे कितीचा आहे? इथे 32चा फरक आहे. आणि याचा पुढे कितीचा आहे? 59चा फरक आहे. काही रिलेशन दिसतं का? याच्यामध्ये काही रिलेशन दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? नसेल दिसत तर बघूया आपण काय करायचं पुढे. ठीक आहे. 10, 13, 32, 32 नाही. इथे किती आहे? 33चा फरक आहे. 33 आणि 59. ठीक आहे. असा फरक आहे. तर काय करता येईल या उदाहरणामध्ये? तर बघा, या ठिकाणी एक ट्रिक लावतो मी. आधी काय करायचं? 6 गुणिले 2 करायचं अधिक 4 करायचं, बरोबर आहे. किती येईल? 16 आले, बरोबर आहे. आता 16 गुणिले 2 करायचं वजा 3 करायचं. किती आले? किती आले? 16 32 वजा 3 म्हणजे 29. आता 29 गुणिले 2 करायचं अधिक 4 करायचं. किती? 29 दुणे 58 आणि 4 62 आले इथे. आता 62 गुणिले 2 करायचं वजा 3 करायचं म्हणजे किती येईल? 124 वजा 3 म्हणजे 121 येईल. आता काय होईल पुढे मग? 121 गुणिले 2 अधिक 4 होईल. म्हणजे काय होईल? 242 आणि 4 246. याचं उत्तर किती येईल? 246. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 9. तर बघा, याला कसं सोडवायचं? काय करता येईल? अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करता येईल सांगा? तर बघा, या ठिकाणी साधं सिंपल उदाहरण आहे. 5 गुणिले 4 करायचं वजा 2 करायचं. आता 18 गुणिले 4 करायचं वजा 2 करायचं. किती येते बघा? 70 गुणिले 4 करायचं वजा 2 करायचं. पुढे 278 गुणिले 4 करायचं वजा 2 करायचं. तर बघा, 278 गुणिले 4 वजा 2 करायचं. 4 4 8 32 2, हातचे आले 3, 4 7 28 आणि 3 31, हातचे आले 3, 4 दुणे 8 आणि 3 11. वजा 2 केले तर 1110 येईल. ठीक आहे. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 10. तर बघा, इथे 2, 4, 5, 19, 71 असं आहे. तर काय करता येईल अशा उदाहरणामध्ये? काय करायचं सांगा? इथे मी तुम्हाला एक ट्रिक देतो. 2 गुणिले 1 करायचं अधिक 2 करायचं. ठीक आहे. मग काय होईल पुढे? 4 गुणिले 2 वजा 3 करायचं. ठीक आहे. पुढे काय करायचं? 5 गुणिले 3 अधिक 4 करायचं. आणि पुढे काय करायचं? 19 गुणिले 4 वजा 5 करायचं. ठीक आहे. आणि नंतर काय येईल मग? 71 गुणिले 5 आणि वजा वजा काय होईल? अधिक 6 होईल इथे. इथे बघा, +2
+4 +6 -3 -5 झालं. ठीक आहे. तर 71 गुणिले 5 म्हणजे किती होईल? 355 अधिक 6 म्हणजे किती होईल? 361. तर बघा या गणिताचे उत्तर 361 येईल. चला पुढचा गणित बघूया. 56, 56, 54, 162, 158. तर याच्यामध्ये काय करायचं बघा. याची ट्रिक सोपी ट्रिक सांगणार आहे मी. 56 गुणिले 1 केलं तर 56 मिळते आणि इथे मग काय करायचं -2 करायचं. -2 केलं तर 54 मिळते. नंतर काय करायचं गुणिला 3 करायचं. ठीक आहे. म्हणजे इथे वजाबाकी आणि गुणिला करायचं. 162 मिळेल. मग काय होईल -4 करायचं 158 मिळाले. बरोबर आहे. -4 केले तर 158 मिळाले. मग काय होईल गुणिला 5 करायचं. याला गुणिला 5 केलं तर किती येते बघा. 8 पंचे 40 शून्य 8 चाले 4 15 पाची 75 न 4 79 म्हणजे 790. अशा प्रकारे संख्या मालिका यावर आपण एकूण 11 उदाहरणं घेतलेले आहे. हे उदाहरणं खूप महत्त्वाचे आहे आणि परीक्षेत हमखास विचारले जाऊ शकतात आणि वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं मी सगळे घेतलेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघाल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथे